हे बघा आता आलेली बाजारातून, मला दाखवलं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये बाजारातून आलेली. आता हे बघा काय मच्छी आणि ते दाखवते. आता साफ करते, बनवायची तयारी करते. हे बघा बोंबील 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 आणले आहे. आणि ही कोळंबी, कोळंबीचा पण अर्धा रस्सा करन आणि आधी कोळंबी फ्राय करन. अंगतला फ्राय केलेली खूप आवडते कोळंबी, म्हणून आधी कोळंबी फ्राय करन. हे बघा ही सर्व मच्छी 200 रुपयाची आहे. इथं मच्छी खूप चांगली स्वस्त भेटते. इथं सगळी आगरी कोळीच आहे आम्ही लोक, त्यामुळे इथं मच्छी दाबून भेटते. ही सर्व मच्छी 200 रुपयाची आहे बघा. तुम्हाला दाखवते साफ कशी करणार आहे मी ते. हे बघा हे ताटं घेतली आहेत. आणि हे ना मी कैचीने साफ करते, मला व्यवस्थित साफ करता येतं. हे बघा हे असं करेन. हे काढून टाकेन, हे पण कापेन. शेपूट कापायची. आणि हे बघा हे काढल्यानंतर ना, हे बघा तुम्ही स्वतः बघू शकता. हे पूर्ण आता पूर्ण पद्धतीने साफ झाले. पूर्ण साफ झाले. दिसलं, पूर्ण साफ झाले. एकदम फ्रेश आहे, पूर्ण साफ झाले. आता हेला ना हे मधून आहे ना हे 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 इथून असं थोडंसं चिरायचं, असं चपटं करायचं. चपटं तळायला ना कुरकुरीतले भारी लागतं तळायला. का हेला असं चपटं करायचं. हे बघा, हे बघा असं चपटं करायचं आणि तळायला हे लय भारी वाटतं. हे असं सगळं साफ करून घ्यायचं. कोळंबी तुम्हाला दाखवते एक मी, मग नंतर मी व्हिडिओ बंद करेन. मग एकदमच सगळं मी साफ करून घेईन, आणखी लय लॉंग व्हिडिओ होईल मग माझा. हे बघा हे कोळंबी अशी हे ना असं दाबायचं. हे कसं असं थोडं दाबायचं, पूर्ण अख्खी कोळंबी निघते बघा. हे बघा शेंड्या सकट पूर्ण. आणि ही कोळंबी बारकी आहे, ह्याच्यामध्ये ना धागा नाही आहे. जर मोठी कोळंबी असेल ना तर त्याला धागा काढायची गरज आहे. ही बारकी कोळंबी, ह्याच्यामध्ये धागा नाही. हां आपल्याला रस्सा करायचा आहे ना तर आपण लोक ह्या कोळंबीला असं साफ करायचं. आणि आपल्याला तळायची आहे ना, मग तळायसाठी ना अशा मोठ्या मोठ्या कोळंब्या ठेवायच्या. हे बघा ह्या मोठ्या मोठ्या कोळ्या. मग त्याच्यावरची ना ही साल काढायची फक्त अशी. ही हलकीशी अशी साल काढायची. हे हलकेसे ना हे वरची केस आहे ना हे केस हे असे काढायचे. आणि ही ना हे बघा हा ना हा काटा आहे. हा का हा हे शेपूट आहे, हा काटा हे लय लागतो म्हणून हा काढून टाकायचा एवढा. आणि ही फ्राय करायला. चला आता साफ केल्यानंतर तुम्हाला दाखवते पूर्ण. हे बघा ह्याचा काटा मी काढलेला आहे. आणि ही शेपूट ठेवायची, छान लागते. आणि ही कोळंबी आहे ना ही फ्राय करायला आहे. हे आपण फ्राय करायची. हे पण बोंबील आपण फ्राय करायची. बोंबीचा रस्सा नाही आवडत माझ्या घरामध्ये, मग मी बोंबीचा रस्सा वगैरे करत नाही. आम्ही बोंबील कडक कुरकुरीत फ्राय करतो. हे बोंबील पण फ्राय करायचे. आणि ही कोळंबी आहे ना, हे अर्धी कोळंबीचा असा रस्सा करायचा, ह्याचा रस्सा करायचा. बटाटा वांग टाकून रस्सा करायचा. माझ्याकडे फक्त बटाटा आहे आता सध्या, मी बटाटा टाकून ह्याचा रस्सा करणार आहे. ठीक आहे, तुम्हाला करताना मी दाखवते. चला साफ घेते करून मी पूर्ण. हे बघा मच्छी साफ केलेली आहे. आणि अर्धे बोंबील ना असे मी अख्खे ठेवले, धुवून वगैरे स्वच्छ झालेत. अर्धे बोंबील असे अख्खे ठेवलेत. आणि अर्धे बोंबील ना मी असे कापले आहेत. कारण की एकदम कडक झाले ना तर माझ्या पप्पांना पण मी देणार ना, माझ्या पप्पांना नाही होत कडक खायला, त्यासाठी. आणि हे बघा हे मी
फ्राय करायला ठेवली आहे, स्वच्छ धुतली, ही फ्राय करायला ठेवली आहे. आणि ही कोळंबी मी रस्सा करायला ठेवली आहे. आणि त्या कोळंबीमध्ये ना मी बटाटी आणि कांदा आणि वाटण माझ्या घरी पहिलंच होतं केलेलं. हे बघा, हे वाटण काळं वाटण आहे. ह्याच्यामध्ये कांदा खोबरं एकदम बारीक पिसून एकदम काळसर भाजलेत मी आणि ह्याला पिसून घेतलेलं आहे. हां, हे वाटण. आणि ऑफकोर्स मच्छी असल्यामुळे ते लिंबू पाहिजे ना, तर मी सगळ्या मच्छीमध्ये लिंबू पिळून घेते. अद्रक लसूणची पेस्ट लावून घेते, मीठ हळद लावून घेते. चला तुम्हाला दाखवते. बघा, त्यात बिया काढते, कारण की ह्याच्यामध्ये ना लिंबू पिळावंच लागतं, नाही तर ना खूप असं उघडीट उघडीट वास येतो, तो चांगला नाही वाटत. त्याचे लिंबू पिळावंच लागतं. आपण हे बघा लिंबू पिळूया. सगळ्यामध्ये पिळायचा लिंबू, याच्यामध्ये पण जरासं पिळायचं लिंबू, म्हणजे वास उघडीट उघडीट येत नाही. आणि याच्यामध्ये ते पिळायचंच, कारण की हे फ्राय करायचे ते छान लागतं. आणि ह्याच्यामध्ये पण लिंबू पिळायचा, कारण की जितकं छान आम्हाला जास्त आंबट लागतं असतं ना मच्छी, तर छान लागते. हे बघा पूर्ण लिंबू मी पिळला आहे, पूर्ण अर्धा लिंबू पिळला आहे. लिंबू मोठा होता म्हणून अर्धाच घेतला आहे मी. याच्या बिया काढूया आता. आता आपण लोक काय करूया माहिती आहे का, याच्यामध्ये मीठ टाकूया, तिखट टाकूया. हे बघा मीठ टाकूया. सगळ्यामध्ये टाकायचं मीठ. हे तळायचं आहे ना आपल्याला, ह्याच्यात सगळ्यात मीठ टाकायचं. आणि ह्याच्यामध्ये जरा हलकंसं, कारण की ना वास नको यायला, मग हलकंसंच टाकायचं. हे आपल्याला रस्सा करायचा आहे ह्याचा, ठीक आहे. आणि आता आपण लोक तिखट टाकूया. हे आपलं तिखट आहे मालवणी. तिखट भरपूर लागायचं टाकायचं, कारण की तिखट छान वाटतं आम्हाला. बस 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 लक्ष्मी, तिखट नको एवढं ना, पण नाही हे छान लागते मच्छी तिखटच. मीठ टाकले. आता आपण त्याच्यामध्ये हे थोडंसं तिखट टाकूया. आता जास्त तिखट नको, एवढं बस झालं तिखट. आता हळद पण टाकूया त्याच्यामध्ये. मॅरिनेशन करून ठेवूया, म्हणजे आपल्या रस्सा करायला आपण मोकळं, आपण रस्सा घेऊया ना मग करून. हे बघा हळद, याच्यात पण हळद टाकूया आपण. आणि हलकीशी हळद ना याच्यात टाकूया. याच्यामध्ये फक्त आपण तिखट नाही टाकलं का, हळद मीठ टाकायचं आपण, ठीक आहे. आणि आता हे ठेवून देऊया आपण. हे बघा अद्रक लसूणची पेस्ट आपण ही टाकूया. बस. आणि याच्यात पण टाकूया आपण अद्रक लसूणची पेस्ट. बस थोडीशी ह्याच्यात टाकूया. आणि एवढी आपण लोक ठेवूया. आपण जेव्हा रस्सा करणार ना कोळंबी बटाट्याचा रस्सा करणार, तेव्हा हे टाकूया आपण त्याच्यामध्ये, ठीक आहे. हे ठेवून देऊया. आता सगळं कालवून घेऊया आपण व्यवस्थित. तर पहिले हेच घेऊया कालवून, कारण की ह्याच्यामध्ये तिखट नाही, तर हे काढून घेऊया, कारण की आपल्याला ह्याचं वाटण वेगळं असणार आहे. ह्याचं वाटण, हे वाटणामध्ये रस्सा करायचा आपल्याला. आता हे कालवून घेऊया. जर हे लावून ठेवलं ना तर कसं उघडीत वास वगैरे येत नाही, ते छान लागतं. त्यासाठी हे ना लावून ठेवायचं बरं असतं, उघडीत वास वगैरे येत नाही. म्हणून लिंबू पिळायचा थोडासा नॉनव्हेजमध्ये. बघा स्मेल लगेच फरक पडतो, लगेच स्मेल नाही येत नॉनव्हेजचा. ह्याला लावलेला आहे. आता हे ठेवून देऊया आपण. आता आपण ह्याला लावूया. ह्याला सगळं टाकलं आहे. आता आपण ह्याला मस्तपैकी मिक्स करूया, कारण की ना आता ह्याच्यामध्ये ना रवा टाकायचा. रवा टाकून आपण हे फ्राय करायचं. तुम्हाला दाखवेन मी फ्राय करताना. बघा आता हे छानपैकी लावलं ह्याला. ह्याला पण लावलं. आता ह्याला पण ठेवून देऊया साईडला. आता आपले बोंबील आले, आपल्या बोंबीलला पण लावूया. हां हे बघा आपले ह्या बोंबीलला पण लावूया. खूप छान प्रकारे लावून घ्यायचं, एकदम छान प्रकारे. हे झालं आपलं.
हे झाले आपलं. आता हे आपलं ना रस्सा होईपर्यंत ह्याला मॅरिनेशन, रस्सा भात चपाती होईपर्यंत हे मॅरिनेशन चांगलं होणार. मग चपाती झाल्यानंतर आपण त्याच तव्यामध्ये मच्छी फ्राय करूया. मीठ पण परफेक्ट झालेलं एकदम. हात घेतले धुवून मी आता. चला आता आपण लोक कोळंबीची तयारी करूया. आता आपण कोळंबीचं कालवण करणार आहे, म्हणजे कोळंबीचा रस्सा. आता आपलं तेल पण गरम झालेलं आहे. आपण ह्या तेलामध्ये ना सर्वात पहिलं हे बघा, हे कढीपत्ता आहे तो टाकायचा. आणि कढीपत्ता तरी यायला पाहिजे ना आपल्याला छान छान. तर आपण लोक ह्याच्यामध्येच ना तेलामध्येच आपण मसाला पण टाकायचा हा का, तरी खूप छान येते, तरी खूप छान येते. आणि आम्ही तिखटच खातो नॉनव्हेज, त्यासाठी मी मसाला जास्त टाकलाय. तर आपण हे तेलातच टाकायचं का. गॅस थोडा बारीक करायचं. हे बघा याच्यामध्ये हळद टाकली. जास्त काय ताम झाम करायची काहीच गरज नाही आहे. आणि ही आपली पेस्ट होती ना अद्रक लसूणची, ती पण त्यात टाकून द्यायची. बस गॅस बारीकच आहे. आणि जे हे वाटण होतं ना आपलं, ते पण त्यात टाकूया, पूर्णच टाकूया. आता हे याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं. आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया. मीठ अंदाजे टाकूया आपण. बघा एवढं मीठ टाकलंय त्याच्यामध्ये. बस लागलं तर कमी झाल्यावर टाकूया, कारण की आपण कोळंबीला मीठ लावलेलं होतं ऑलरेडी, त्यासाठी म्हटलं की जरा कमीच टाकूया आपण. ठीक आहे. हे सर्वत्र एक जीव करून घेऊया. आपण सर्व एकत्र घेऊया करून. छान त्याला तेल सुटेल. आता बघा आता तेल दिसतंय का तुम्हाला, पण त्याला तरी एकदम सुंदर सुटेल ना का. असं आमच्यामध्ये बनवतात हा. आमच्या मालवणी लोकांमध्ये आम्ही असंच बनवतो. असं केलं तर माझ्या नवऱ्याला पण आवडतं. त्यांना ते कच्चं वाटण वगैरे नाही आवडत, त्यांना असंच आवडतं. आणि हे बघा हा चिंचेचा कोळ आहे हा का. गरम पाणीमध्ये मी चिंच ठेवलेली. हे बघा चिंच. आपण हे पण टाकायचं त्याच्यामध्ये. आता आपण जरा पाणी टाकूया. थोडंसं शिजेल ना हे, थोडंसं पाणी टाकायचं. आणि जे बटाटे केले आहेत ना, ती बटाटी ती सुद्धा याच्यात टाकून घ्यायची, म्हणजे जरा बटाट्याला पण चांगलं शिजतं, फ्लेवर चांगला येतो. थोडंसं पाणी टाकूया, बटाट्याला मसाला लागेल. त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग, आम्ही लोक काय बोलतो माहिती आहे का, शेकताची शेंग. त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग वगैरे किंवा वांग एकदम भारी लागतं. म्हणजे थोडंसंच टाकायची कोळंबी, पण हा रसा ना इतका भारी होतो ना की माणूस या रशाबरोबर जेवेल. इतका छान होतो हा रसा, इतका भारी होतो हा रसा. आपण त्यात पाणी घेऊया टाकून. आणि चिंचेचा कोळ पण आहे ना, पहिलं पाणी घेऊया आपण घ्यायचं पाहिजे तो टाकून, मग चिंचेचा कोळ टाकूया. मग नंतर टाकायचं शेवटी ते कोळंबी. म्हणजे जास्त शिजेल ना कोळंबी, मग टेस्ट नाही लागणार. कोळंबी अर्धा रस्ता बटाटा शिजल्यानंतर टाकायची. पूर्ण बटाटा अर्धा शिजायला लागल्यानंतर कोळंबी टाकायची. आता आपण त्याच्यामध्ये पाणी घेऊया टाकून. किती रस्सा हवा आहे का पाणी टाकून घ्यायचं.
बघा आता तुम्ही नंतर करत, आता तुम्ही बघा आता ह्याला तरी वगैरे नाही आहे, पण आता जसं जसं हे गरम होत जाणार ना ह्याला तरी काय सुटेल तुम्ही स्वतः बोलता आणि काय तरी सुटली, कारण तेलातच सगळं टाकायचं. बघा सुटायला लागली तरी, बघा गरम होत जाणार तशी तरी सुटणार, त्याला छान लागतं. मग आता आपण हा कोळ आहे ना तो टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. माझ्या घरच्या हिशोबाने जसं करते तसं दाखवलंय, काय व्हिडिओ काढायचा म्हणून काय एक्स्ट्रा वगैरे काय केलेलं नाहीये. जसं आहे माझं नेहमीचं मी तसंच करतेय, तुम्ही समजून घ्यायचं मला. नाही तर म्हणतात हे असं काय तसं काय, तर जसं माझ्या घरामध्ये आम्ही लोक खातो जसं आम्ही करतो मी ते दाखवलंय तुम्हाला, तुम्ही मला समजून घ्यायचं. हे बघा पूर्ण चिंचाचा कोळ काढलाय पूर्ण. आता हे पूर्ण झालंय बघा. आता ह्याला फक्त जरा बटाट्याला जरा शिजू द्या, जरा उकळी येऊ दे, 1-2 बटाटा जरा कच्चा पक्का झाला ना मग त्याच्यामध्ये कोळंबी टाकायची आहे आपल्याला. हलकसं मीठ कमी आहे, हलकसं मीठ टाकते थांबा, पण चव लय भारी झाली आहे का, मस्त झाली चव. हे बघा हलकसं मीठ कमी आहे बस, म्हणजे ते कोळंबीचं मीठ बरोबर कोळंबीला आहे. आणि आपलं हे ठेवून देते, हे सगळं भरण्या काढल्या खाली ते ठेवून देते वरती. आता आपला रस्सा शिजू द्या, मग तुम्हाला रस्सा शिजल्यानंतर कोळंबी टाकताना दाखवते. कोळंबीने जास्त वेळ नाही शिजवायची हा का, तरी चव जाते कोळंबीची, मग चव नाही लागत आपल्याला. कोळंबीला 1-2 उकळी आली की संपला कोळंबीचा विषय. कोळंबी अशीच शिजवायची. चला येऊ द्या उकळी, तुम्हाला दाखवते मी. बघा कशी उकळी आली आहे ना, थोडीशी उकळी येऊ द्या, जरा 5 मिनिटं उकळी येऊ द्या बरोबर. मग 5 मिनिटानंतर आपण जी ही कोळंबी आहे ना मॅरिनेशन करून ठेवलेली ती त्याच्यामध्ये टाकायची, लय भारी चव लागते. थोडी उकळी येऊ द्या, जरा बटाटा थोडा कच्चा पक्का होऊ द्या, त्यानंतर आपण कोळंबी टाकायची. हे बघा आता आपलं 5-10 मिनिटं झालेत. आता आपण ढाकण खोलून बघूया बटाटा शिजलाय का नाही. चांगलं शिजली आहे, बारीक गॅसवरती उकळी आणायला ठेवलेली. बटाटा बघूया शिजलाय का. कॅमेऱ्यावरती वाफ येते, सॉरी, त्यासाठी शिजलाय बटाटा शिजला आहे आपला. अर्धा थोडासा कच्चा सारखा आहे, पण तो आता कोळंबीच्या ह्याच्यामध्ये शिजून जाईल. ठीक आहे. आता आपण ही कोळंबी आहे ना, हे बघा ही अजून टाकली नाही मी, आत्ता टाकेल. हे बघा ही टाकली कोळंबी सर्व. आता ह्याला 2-3 मिनिटं फक्त शिजवायची, जास्त नाही, कारण की कोळंबी लगेच शिजते, ते एकदम गाळा होणार किंवा टेस्ट नाही, ती एकदम कडक असते ना टेस्ट, तशी टेस्ट नाहीये. त्यासाठी कोळंबीला थोडा कमी शिजवायचं, कारण की आपण आता हे दुपारी केलेलं आहे, अजून हे राहणार, हे रात्री पण खाणार, मग रात्री आणखी एकदा गरम करणार, मग गरम करून ती कोळंबी पूर्ण शिजून जाते, म्हणून त्याला अर्धवट शिजवायची कोळंबीला, असं करायचं. मीठ वगैरे तिखट बघा आली ना उकळी, 2 मिनिटात झाकून ठेवते मी. आता आपण मच्छी फ्राय करणार आहे. मच्छी फ्राय करण्यासाठी बघा हा रवा घेतलेला आहे, रवा हा बारीक रवा घेतलाय आपण. थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकूया, रव्यामध्ये मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं आपलं हे लाल तिखट, म्हणजे त्याच्याने कसं चव येते आणि कलर पण छान येतो, मग थोडंसं हे लाल तिखट. ठीक आहे. आता हे सर्वत्र मिक्स करून घेऊया आपण. बघा आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि हे मच्छीला लावून मच्छी फ्राय करून घ्यायची हा का आपण. चला भेटते तुम्हाला. हे बघा हा मोठा तवा आहे, मोठा म्हणजे चांगला एवढा मोठा तवा आहे.
ह्याच्यावरती फक्त मी तांदळाच्या भाकरी किंवा मच्छी फ्रायच करते फक्त ह्या तव्यावरती. आता तवा हा गरम झालेला आहे. आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया सर्वत्र व्यवस्थित छान प्रकारे. आणि तेल टाकलं, तेल गरम झालेलं आहे. आता आपण हा लसूण आहे, थोडा मी साली सकट लसूण घेतलाय टेचून. लसणाची साल न काढता लसूण घेतलाय टेचून. हा बघा, तो आपण टाकून देऊया, म्हणजे हा छान लागतो फ्राय मच्छी बरोबर. तर ते घेऊया आपण. आता हे आपण जरा साईडला ठेवूया त्याला. आणि सगळ्यात पहिलं आपण कोळंबी कडक फ्राय करून घेऊया, कारण की बोंबील कसं फ्राय केल्यानंतर तव्यावरतीच ठेवायचे. त्याला जरा थोडंसं तव्यावरती गरम पाणी भेटला ना चांगला, तर ते अजून क्रिस्पी होतात. त्यासाठी पहिली आपण कोळंबी फ्राय करून घेऊया. ठीक आहे, आपण चला कोळंबी फ्राय करूया. थोडा रवा लावूया कोळंबीला आणि मस्तपैकी जरा गॅस स्लो करूया आणि मस्तपैकी एक एक कोळंबी टाकायची. काय नाही त्याला करायचं, नुसतं एक एक कोळंबी अशी तव्यावरती टाकून द्यायची फक्त, बस. लय भारी लागते. जे नॉनव्हेज खातात त्यांना तर खूप आवडणार जरा वेगळी प्रकारची रेसिपी. ही वेगळ्या प्रकारची रेसिपी नाही, ही नॉर्मल रेसिपी. ही सर्वांना आवडते. लहान मुलांना बहुतेक कोळंबी वगैरे आवडते फ्राय. माझ्या अंगातला तर खूप आवडते, म्हणून मला हे करावं लागते फ्राय. हे बघा, आणि लसूण टाकल्याने काय होतं माहिती का, एक स्मेल ना तो वेगळा येतो, म्हणजे भारी वाटतं एकदम. म्हणून लसूण टाकायचं हमेशा. आपण मच्छी फ्राय करतो ना त्या तव्यावरती ना लसूण टाकायचा, म्हणजे ना छान लागतं एकदम. आपण ही कोळंबी फ्राय करून घेऊया सर्वत्र, एकदम भारी लागणार. त्याला काय वेळ झाला, कोळंबीला पण नाही वेळ लागत फ्राय करायला होय ना. आता एकदा तव्यावरती सगळी कोळंबी टाकली ना मी, त्यानंतर जरा थोडासा मीडियम गॅस केला ना. आता पूर्ण बारीक गॅस आहे, कारण की कोळंबी जस्ट टाकते. तेल वगैरे टाकल्यानंतर एका मिनिटात कुरकुरीत होणार एकदम कोळंबी आपली. बघा, ही आपली कोळंबी. आता अजून थोडी बाकी आहे, आम्हाला ते टाकून द्या एकदाच मला. आता जिधर जगह है उधर उधर ऍडजस्ट करते रहे हो इसको. असंच करायचं बाई घरगुती आपलं काम. आपण काय मोठे कुक शेफ वगैरे नाही आहेत. जे आहे त्याच्यात खुश राहायचं. बघा, आपला हा तवा असा भयंकर मोठा तवा आहे, म्हणून प्रश्न येत नाही. भरपूर मच्छी वगैरे फ्राय होते याच्यामध्ये. तर बघा, ही सर्वत्र झाली आहे फ्राय, सर्वत्र टाकून झाली. आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा गॅस थोडा मोठा करूया आणि नंतर ह्याच्यामध्ये तेल देऊया टाकून. हे बघा, हे असं साईडने छान तेल टाकायचं. एकदम स्लो 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 कुरकुरी छान फ्राय होते. अशी हळू जास्त तेलकट वगैरे काही करायची गरज नाही त्याला. असं बघा, एकच पळी तेल खूप झालं. एकच पळी तेल खूप झालं. आता हे बारीक गॅस होती ना, चांगलं होऊन द्यायचं. जास्त तेलकट वगैरे काही करायची गरज नाही. हे बघा, तिथं आपलं मगाशी माहिती आपण लोकांनी कोळंबी टाकलेली, कोळंबीचा रस्सा करताना तो पण शिजलाय. कोळंबी पण शिजली आहे, तुम्हाला दाखवते मी. एक मिनिट थांबा, तुम्हाला दाखवते. हे बघा, इथं ठेवलंय मी. हे बघा, ठीक आहे. अशी झाली कोळंबीचा रस्सा. मला दाखवते नंतर मी. आता मी असंच ठेवते. आता आपण मच्छी घेऊया, ही फ्राय करून. सर्वत्र मच्छी घेऊया फ्राय करून. त्यानंतर तुम्हाला कोळंबीचा रस्सा दाखवते, मच्छी फ्राय दाखवते. मी करणार होती चपाती, पण माझा अंगद बोलला की मम्मी चपाती नको करू तू, मम्मी भातच कर. कोळंबी रस्सा, भात, कडक कुरकुरीत बोंबील फ्राय खूप छान लागेल. चला तुम्हाला दाखवते, पलटी करताना तुम्हाला दाखवते. हे बघा, ही मच्छी आपली वन साईड फ्राय झाली आहे आपली, म्हणजे कोळंबी आपली. आता आपण दुसरी साईड पलटी करून घेऊया. अशी पण कुरकुरते बघा, पूर्णपणे किती छान सुकते बघा, खूप छान लागते. एकदम कडक कुरकुरी. बघा, मध्ये आहे ना ती जास्त फ्राय झाली आहे, काही नाही प्रॉब्लेम. कारण की ह्याला साल आहे ना, तर हे करपत नाही.
करपत नाही बिलकुल, कारण ह्याला साल आहे. साल असल्यामुळे ते करपत नाही. म्हणून साली सकटच फ्राय करायची कोळंबी, ते छान लागते. छान कुरकुरीत होते एकदम. साईडला घेऊया आपण. आणि तवा खूप चांगला आहे. काय तव्यामध्ये ना पाहिजे तसं फ्राय करता, कारण मोठा तवा आहे आणि जाड पण तवा आहे हा खूप. त्यासाठी ना भाकरी पण ना तांदळाच्या भाकरी वगैरे कशा मोठ्याच्या मोठ्या तुम्हाला दाखवेन मी. कधी मटण करणार तेव्हा मजा येते तांदळाच्या भाकरीला, तर मी तुम्हाला दाखवेन. छान होते तांदळाची भाकर सुद्धा. हा तवा कितीला घेतलेला माहिती आहे का? म्हणजे ह्या तव्याला झाले तरी पण नाही बोलता बोलता 10-12 वर्ष झाले असेल, जास्त नाही पण 10-12 वर्ष झाले हा तवा घेतलेला मी. तेव्हा घेतलेला मी 750 रुपयाला घेतला हा, किती 750 रुपयाला. आता मला वाटत नाही असा तवा भेटेल म्हणून. हे बघा, आता हे जरा होऊ दे एका साईडने, मग आपण जरा असं पलटी करायची, जरा थोडंसं होऊ द्यायची. हे बघा, आता हे झाली फ्राय. आता एकत्र करूया सर्वत्र. बघा अशी कुरकुरीत नाही, लय छान लागते एकदम. हा का अशी झाली, पूर्णपणे झाली. ओके, त्याला काही जास्त करायची गरज नाही, पण छान लागते खायला. बघा झाले, कोळंबी फ्राय झाली आपली. कशाला हॉटेलमध्ये वगैरे जायचं, आपलं आपण घरीच बनवून खायचं. कशाला एवढा 4 कोळंबीचे पीस देणार आणि 400-500 रुपये घेतात. मी तर घरीच करते बाई सगळं. बघा हे झालं. आता ह्याला काढून घेऊया आपण आणि बोंबील फ्राय करूया. हे बघा, आता ह्याला काढून घेऊया आपण. कसला मोठा तवा आहे, एकदम छान. चिटकत नाही या तव्यामध्ये ना, मोस्टली चिटकतच नाही, एकदम छान होते. हे बघा कसे झालेत सांगा मला. कसे झालेत? चला आता आपण बोंबील फ्राय करूया. ठीक आहे, आता हे ठेवून देते. हे झाले आपलं, साईडलाच ठेवते. आणि हा लसूण आहे बघा आपण टाकलेला, तो ह्याच्यातच ठेवायचा, तो काय काढायचा नाही लसूण. हे बघा, हे आपले बोंबील आपण जे मधून फ्राय केलेले चपटे, म्हणजे मधून कापलेले ते बोंबील पहिले बोंबील टाकून घेऊया, मग नंतर तेल टाकूया आपण. एकदम छान कुरकुरीत भाजतात हा का असे बोंबील. असे टाकून द्यायचे. ते आपण मधून फ्राय केलं होतं ना, ते मधून कापले होते ना आपण बोंबील, ते बोंबील आहेत. आता टाकून घ्यायचं सर्वत्र व्यवस्थित. भरपूर मोठा तवा आहे, काय टेन्शन नाही. कुठे पसरवा, कसं पसरवा, आपलं बस्तरीची फ्राय होणार. फक्त जरा साईडचा आहे ना, ते जरा लवकर नाही फ्राय होत, त्याला परत मध्ये ठेवावं लागतं. हे बघा, अजून तरी जागा करते बघा. बरं तेल नाही टाकलं मी, सरकवलं पण चिपकलं नाही. हे ह्याच्यात ना लय छान आहे, कुरकुरीत एकदम फ्राय होता. तवा लय भारी आहे. बघा सर्वत्र बोंबील टाकले आहेत. आता आपण थोडंसं गॅस करायचं फास्ट आणि त्याच्यामध्ये तेल घेऊया टाकून. बघितलं मी एका पळीतच मी पूर्ण कोळंबी फ्राय केली. आता एका पळीतच पूर्ण बोंबील फ्राय होणार बघा. त्याला पण जास्त नाही टाकायचं तेल, त्याला पण थोडंसं टाकायचं. एकदम कडक थोडं स्लो गॅसवरती करायचं पण बस. एवढ्याच तेलामध्ये बघा कडक कुरकुरीत होणार एकदम आपली बोंबील. आता बाकीचे बोंबील आहे त्याला पण मी हे आपलं
रवा आहे तो लावून घ्यायचा. आता त्या बोंबीला एवढा डिटेल नाही रवा लावायचा, असा थोडासा रवा लावायचा, कारण की माझ्या पप्पांना कडक नको आहे ना, पप्पांना नरम पाहिजे. पप्पांना कडक नाही जमत खायला. माझ्या पप्पांना ॲक्च्युली पुढचे दातच नाही आहेत पप्पांना माझ्या, त्यांना जमत नाही. म्हणून ह्या बोंबीला ना फक्त हलकंसं जे आहे ना, जो उरलेला रवा, सर्व रवा संपलाय. आता तो रवामध्ये हे घोळून घ्यायचं पूर्ण बस. आणि ते पप्पासाठी फ्राय करणार आहे. चला आता हे होऊ द्या कुरकुरीत, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, हे आपलं कोळंबीचा रस्सा बघा पूर्ण शिजला आहे. याला बंद करून गॅस ठेवला होता मी. बघा, हे बघा कोळंबी पण शिजलेली आहे पूर्णपणे. आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया. छान छान छान. आणि हे बघा कसं दिसतंय. आता तुम्हाला जेव्हा जेवण व्हायला तेव्हा दाखवे ना मी. हे आपला कोळंबीचा रस्सा, हे आपले कोळंबी फ्राय बघा कशी झालेत खरं सांगा. लय भारी लागते हो कोळंबी फ्रायची चव, एक नंबर. हे कोळंबी फ्राय. आणि इथे होता ते आपले बोंबील फ्राय. मला बोंबील पलटी करताना दाखवे ना मी. बघा मग कसे होतात हे बोंबील. बघा लसूण, बघा लसूण, हा लसूण आहे, हा लसूण आहे हा का. आणि हे आपले बोंबील. थोडंसं आणखी होऊ द्या जरा कुरकुरीत. आता आपण ह्याला पलटी करूया. बघा तुम्हाला दाखवते. बघा मी पलटी केलेलं नाही आहे, मी तुम्हाला दाखवायला ठेवलं की हा तवा खरंच खूप चांगला आहे म्हणून. हे बघा आपण आता पलटी करूया. 2 पलिते घेतले आहेत हा पलटी करायला, कारण की एका पलित्याने असं ठेवणार आणि एका पलित्याने असं करणार. तुम्हाला दाखवते एकदा मी. हे बघा एका पलित्याने हा पूर्ण घेतला, दुसऱ्या पलित्यावरती ठेवला आणि दुसऱ्या पलित्यावर ठेवल्यानंतर मग मी असा केला. असं ह्याला पलटी करून घ्यायचा. हा अशी मच्छी फ्राय. झाली अशी फ्राय करायची. खूप छान कुरकुरीत झाली, एकदम टेस्टी. एका पळीमध्ये झालं का नाही. याला तेल नाही एवढं उगाच तेलकट नाही करायची. मच्छी हाय, तेल हाय म्हणून उगाच तेल टाकून त्याला तळत बसायचं नाही. असं बघा बरोबर झाली का नाही फ्राय. मग उगाच तेल हाय म्हणून उगाच टाकायचं विनाकारण. बरोबर त्याच्यात पण तरी सुटली आपल्या रश्याला पण आणि याच्यात पण सुटली. याला पण तेल झालं का नाही, बरोबर झाली का नाही पलटी, बरोबर चांगली कुरकुरीत झाली का नाही. असं करायचं. उगाच तेल हाय म्हणून उगाच टाकत नाही बसायचं. जास्त तेलकट पण नाही चांगलं लागत आणि आपल्या शरीरासाठी पण चांगलं नाही आहे. बघा चिपकले का बोंबील, जरा पण नाही चिपकणार. तवा हाय असा दिसणार तुम्हाला एकदम लय भारी. आणि ह्या तव्यामध्ये ना मी डोसे पण करते का, म्हणजे छान होतात डोसे, एकदम चिटकतच नाही. हा तवा आहे ना, हा तवा नॉनस्टिक नाही आहे. हा तवा ना बीड बोलतात ना, बीड, पोलाद बीड. म्हणजे बीड हा एक म्हणजे काय म्हणतात ते आहे लोखंड, जसं काय लोखंड, चांदी, सोनं ते असं आहे, तसं ते बीड पण असतं. ते त्याचा तवा आहे हा, लोखंडाचा नाही. हा बीडाचा तवा आहे. चला झालेत आपले बोंबील फ्राय. आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया. झालेत आपले बोंबील फ्राय. छान 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 छान. कशी आहेत बोंबील फ्राय, हा मग फोटो काढते मी. कशी आहेत बोंबील फ्राय सांगा मला, माझी रेसिपी कशी वाटली. ठीक आहे, सांगा मला माझी रेसिपी कशी वाटली. चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. बघा मी कसं मस्त बोंबील फ्राय, कोळंबी फ्राय, कोळंबी रस्सा आणि भात. चपाती नको, नॉनव्हेज असेल ना, म्हणजे असं मच्छी असेल ना, मच्छी तर आम्हाला भात लागतो. आणि मटण असेल ना तेव्हा आम्हाला भाकरी लागतात, ते पण तांदळाच्या. आणि चिकन असेल ना तेव्हा आम्हाला फुलके लागतात. असं आहे आमच्या घरी. ठीक आहे. चला चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज माझा व्हिडिओ तुम्ही बघा, पूर्णपणे बघत जावा. ठीक आहे. चला बाय. हे बघा
जेवण तयार आहे आपलं. भात, काकडी, कांदा, बोंबील फ्राय, कोळंबी बटाटा रस्सा, कोळंबी फ्राय. कसं आहे आपलं जेवण? या सर्व जेवण करायला.